सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। असेच आमचे अन्नदान हे लोक करतात आमच्यासाठी। आज या जयश्री धेंडे यांना दाखव यांच्याकडून तांदळाचं पोत आलेलं आहे, त्या प्रतिभा पवार, अनुष्का टेलरिंग त्यांच्याकडून त्याला डबा आलेला आहे। बरेच लोकांनी अन्नदान केलं आपण, या लोकांना आणि प्रत्येक आमच्या माझ्या मुलीनं, माझ्या कुटुंबानं, माझ्या पुतण्यांनी, माझ्या सहकार्यांनी, सगळ्या आमचे बंटी कांबळे मेन आमचं पहिलं भूत असायचं, त्यांचे पप्पा या सर्वांनी आम्हाला खरोखर योगदान चांगलं दिलेलं आहे आणि असंच कार्य आम्ही सतत करत राहणार। वर्षी सुपरहिट असा हंगामा पुराणे हवेली 1996 ची पुनरावृत्ती म्हणून या यंदाच्या वर्षी श्री साई गणेश सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ या मंडळाने अतिशय उत्तम असा देखाव बनवला की संपूर्ण सातारा जिल्ह्यात चर्चा आहे त्याची, की खरोखरच पाटखेळ माथ्यावर एक झाली फुकट। मी फुकट ठेवलं असतं पण मला पोलिसांची गरज लागली असती, कारण की फुकट म्हटल्यानंतर गोवा इतकी सुंदर झाली होती की स्वतः तुम्ही आलेला आहात, तुम्ही स्वतः पाहिलेला आहात की काय गर्दीचा माप होता। 10 रुपये आम्ही देणगी घेत होतो आणि ती देणगी आम्हाला नकोय, आमच्या बाप्पाला पाहिजे आणि आमचे बाप्पा त्या ठिकाणी आपण दाखवावेत आणि लोकांना कळू देत की आम्ही काय कार्य करतो काय नाही, हे आपण सर्व सातारा जिल्ह्यामध्ये दाखवू। हे आमचे कोटल्या बाप्पा आहे आणि एकदा याला मागणं एक इच्छा म्हणून त्याच्याशी एक इच्छा मागा, त्याच्यासमोर नाही पूर्ण झाली तुम्हाला पुढच्या गणपतीपर्यंत तर अध्यक्षाचा शब्द आहे। आमचा देखावा सातारा जिल्ह्यामध्ये इतका फेमस झाला की आपल्या या देखावा पाहण्यासाठी खास कॉन्स्टेबल मंजू हे जोडपं कलाकार जे 2 होते आणि हुकुमाची राणी हे 2 जोडपं म्हणजे कलाकार जे 2 होते जेंट्स लेडीज, यांना इतका आनंद त्यात मिळाला आणि ते स्वतःहून इथं आले ते देखावा पाहण्यासाठी आणि त्यांचं शूटिंग सुद्धा आहे, त्या घाबरल्या सुद्धा आतमध्ये, कारण इतके मोठे कलाकार आज आतमध्ये घाबरतात म्हणजे काय देखावा झाला असेल। आणि आमच्या मंडळाला आज 29 वर्ष पूर्ण होते, पुढच्या वर्षी 30 वर्ष पूर्ण करतोय आम्ही, 30वी गाठतोय। त्या 30वीला शहरामध्ये खतरनाक असा हा सीन होत राहील आणि पुढच्या वर्षी, या वर्षी पुराणी हवेली झाली, पुढच्या वर्षी वीराना असेल। श्री साई गणेश सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ या मंडळाला आज 29 वर्ष पूर्ण होऊन पुढच्या वर्षी 30 वर्ष पूर्ण होतील, 30व्या वर्षी। आणि पुढच्या वर्षी आमचा एक उपक्रम असेल नवा की आम्ही 30व्या वर्षी 30 झाडं लावून खूप मोठा मंडळाचा आनंद साजरा करणार आहोत आणि सर्व सातारकरांना दाखवून येणार 30 झाडांचं योगदान काय असेल आणि ते भले मोठे झाडं होतील आणि ती 30 झाडं आपल्या सर्वांना सावली आणि आनंदानं कारणासाठी देतील। आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायचं आहे की आमचं दरवर्षी एक ब्रीद वाक्य आहे मंडळाचं, अन्नदान हेच श्रेष्ठ दान। जो अन्नदान करेल तो खरंच सुखी आणि भुकेला तर धर्म नाही अजिबात। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी। सातारची चवदार ओळख राज पुरोहित, विसावा नाका, पोवई नाका, राजपथ, कदमबाग, सदर बाजार, सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही।
जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 टॅन. गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर. जी केम आटा चक्की. टॅन 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 टॅन. जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन. नमस्कार, मी श्री साई गणेश सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ जुनी भाजी मंडळ रिव्हरपेठ सातारा अध्यक्ष अजय गाडगे. आज जे साताराभरची चर्चा चालू आहे पुराणी हवेली, हे शिक्षक बँकेसमोर जे आम्ही बनवलेली भूताची गुहा होती त्याचे खरे मानकरी आमचे सोनू भैया, आमचे बंटी भैया, आमचे यश भैया आणि आमचे पिल्लू भैया आणि आमचा भैया आणि अजून एक छोटंसं एक बाळ आहे अर्णव म्हणून. आणि ह्यांच्या जोरावर आज त्या भूताची गुहा सातारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झाली आहे आणि खरोखर या सर्वांचं मी कौतुक करतो की आज यांच्यामुळे सक्सेस झालं. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आमचे जे सहकारी होते, जे महिलांना व लोकांना जे व्यवस्थित बाहेर जे सोडण्याचं काम करत होते ते आमचे चैतन्यप्पा, राहुल डाले, आमचे अभिजित गाडगे, आमचे पवन गाडगे, आमचे सुनील गोलप आणि गणेश गुरव आणि अशी आमची ही संपूर्ण टीम, त्या सर्वांना खरोखर अतिशय चांगल्यारीत्या महिलांना आदराप्रमाणे तिथं बाहेर सोडण्याचं काम करत होती ही आमची मंडळी. दुसरी गोष्ट, एखादं पाकिट पडलं, कोणाची काही वस्तू पडल्या तर त्या व्यवस्थित आमच्या ह्या लोकांनी घेऊन त्यांना बाहेर बोलावून त्यांच्या हातामध्ये दिली. हे कार्य खूप मोठं महत्त्वाचं आम्ही केलेलं आहे. दुसरी गोष्ट आणि की सातारा शहरामध्ये आज जे काही गणेशोत्सव साजरा झालेला आहे 2025चा, त्याचा खरा मानकरी म्हणायचं म्हटलं तर सातारा शहर पोलीस स्टेशन, सातारा शाहूपुरी पोलीस स्टेशन आणि सातारा ग्रामीण पोलीस स्टेशन, या तिन्ही साहेबांचं व या सर्व टीमचं आणि आपल्या SP साहेबांचं मी खूप खूप कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो.